चालू होगा, देखो चेक कर लो आ रही ना। हाँ सर, आज आपली काय मागणी आहे? आज आपण इथं विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर दिवाळी समोर आलेली आहे। 8 दिवसात दिवाळी मोठा सण म्हणजे देशाचा मोठा सण आहे आणि एवढा मोठा सण आहे आणि आपण इथं म्हणजे घरच्या उपोषणला बसलेले आणि घरच्यांना सोडून म्हणजे काय मागणी आहे आमच्या दर्शकांना बोला सर। परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी आहे, त्याच्यात खान अब्दुल गफार खान या उर्दू शाळेच्या माध्यमात ही एक मागणी आहे। या शाळेमध्ये शिक्षकांची बोगस भरती झालेली आहे। त्याच्यामध्ये या संदर्भात या प्रकरणात आम्ही संचालक, उपसंचालक, जिल्ह्याचे CO, कलेक्टर, BO यांना सगळी माहिती दिलेली आहे। याच्यामध्ये या प्रकरणात SIT लागलेली आहे, चौकशी लागलेली आहे। SITच्या माध्यमातून चौकशी केली आहे। याच्यामध्ये जे मोठे मोठे अधिकारी आहेत या शिक्षण विभागातले ते ह्या प्रकरणात अडकलेले आहेत, परंतु याच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही। याच्यामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याला याच्यामध्ये अडकवलं गेलेलं नाही, जात नाही। याच्यामुळे त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली जात नाही आणि म्हणून या लोकांना सही सलामत राहण्यासाठी काही संस्थेचे जे अध्यक्ष, सचिव, संचालक आहेत त्यांना चिरीमिरी देऊन या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून हे जे काही अधिकारी आहेत ते शासनाचे हे मुख गिळून बसण्याची भूमिका या प्रकरणात घेत आहेत आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या शाळेतील शिक्षकांची भरती प्रक्रिया कशी झाली, किती कोणत्या तारखेला झाली। 2012 पूर्वी तर शिक्षकांची भरती बंद होती, मग ती त्यांनी पुढच्या तारखेत घेऊन त्यांच्यावर 1,26 लाख रुपयाचा वेतन जो आहे तो त्यांनी उचललेला आहे आणि ते उचलून शाळेचा जो निधी आहे तो प्रत्येक वर्षी या ठिकाणी उचलतात आणि तो निधीची हेराफेर करतात। म्हणजे एकूणच कोट्यवधी रुपयाची शासनाला गंडा घालून या पैशाची हेराफेरी करून या संस्थेमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आणि याची आम्ही सखोल माहिती काढल्याच्या नंतर SIT लागल्याच्या नंतर या लोकांनी त्यांना म्हणजे दोषी ठरवू नये, यांच्यावर कुठलीच कायदेशीर कारवाई केलेली नाही। या कायदेशीर कारवाईच्या बाबतीत आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्या लोकांना कायद्याच्या बाबतीत कायद्याच्या चौकटीत घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, त्यांच्या शाळेची मान्यता रद्द करावी आणि हे असं न करता त्यांना जे काही कागदपत्र त्यांच्याकडं आता अवेलेबल नाहीत ते कागदपत्र त्यांना तयार करायला हे शासनाचे अधिकारी संधी देत आहेत आणि म्हणून त्यासाठीच्या संबंधानं आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। आमचं एकच म्हणणं आहे की ज्या शाळेची चौकशी आहे ती परिपूर्ण झाली पाहिजे। तुमची वर्गवारी कशी आहे, तुमची संच मान्यता कशी आहे, कोणी दिली, तुमचा युडायज नंबर कसा आला, या अनेक प्रश्नाला धरून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। आमच्याकडं काल या ठिकाणचे काही अधिकारी आले होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की या ठिकाणी आम्ही चौकशी करतायत, परंतु SITची चौकशीचा अहवालसुद्धा आम्हाला दिला गेलेला नाही आणि म्हणून त्याचा रोष म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। सर, तुम्हाला असं वाटतं का म्हणजे काही अधिकारी हातमिळवणी केलेली आहे? 100% 100% हातमिळवणी केलेली आहे। हातमिळवणी जर केली नसती किंवा संस्थाचालक, संस्था अध्यक्ष, संचालक जे आहेत किंवा शाळेचे मुख्याध्यापक जे आहेत त्यांनी जर या लोकांना चिरीमिरी दिली नसती तर हे लोक शांत बसले नसते। जे काही अधिकारी आहेत ते यांनी तात्काळ ॲक्शन घेतली असती आणि ॲक्शन घेऊन या शाळेच्या जे अध्यक्ष, संचालक आहेत त्यांच्यावर आजपर्यंत गुन्हे दाखल झाले असते आणि ही आम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ आली नसती। आता उपोषण सोडण्यासाठी ते काल आले होते, तो काय लेटर मध्ये देणार होते, काय आश्वासन दिले होते? त्यांनी आम्ही सांगितलं की 15 तारखेला आम्ही त्यांची सुनावणी ठेवलेली आहे आणि 15 तारखेच्या नंतर तुम्हाला आम्ही काय जे सुनावणीत होईल ते सांगू। परंतु आमचं असं म्हणणं आहे की ज्या दुसऱ्या कार्यकर्त्यांनी काही निवेदन दिलेलं आहे त्यांच्या प्रकरणाची ती सुनावणी आहे, आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही। आम्ही आमच्या याच्यामध्ये जे काही दाखवलेलं आहे या निवेदनामध्ये जे काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात त्यांनी कुठलीच चौकशी केलेली नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो आहोत। काल स्पष्टपणे साहेबांना आम्ही सांगितलं की आम्ही आमच्या जोपर्यंत मागण्या आणि याची चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। आपलं नाव सर? मी रघुनाथ कसबे, पाथरी तालुक्यातील कांसूर गाव आहे माझं। मानवी अभियानाचा साहेबांचं नाव? डॉक्टर भीमाशंकर वैराळे, हेही मानवी अभियानाचे कार्यकर्ते आहोत।
सर एक शेवटचा प्रश्न आहे, आपली मागणी मान्य जर झाल्यास पुढचे पाऊल कोणते आहे? मागणी मान्य न झाल्यास याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आम्ही, आणि हे पुणे शिक्षण संचालक जे आहेत त्यांच्या दालनासमोर जाऊन, त्यांच्या कार्यालयासमोर जाऊन, मग ती कुठल्याही स्तराची आमची आंदोलनाची भूमिका असेल, लोकशाही मार्ग लोकशाही मार्गाने. ठीक आहे, धन्यवाद सर.